हे रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आणि 5 आंबे घेतलेले आहेत. तर हे कच्चे नाही घ्यायचे, पूर्ण असा पिवळा जर्दा आंबा घ्यायचा, म्हणजे चवीला एकदम गोड असतो. तर हा आंबा तोडल्यानंतर ह्याच्यातून चीक येतो किंवा जर येतो, तर तो या आंब्यांवर ओघळतो. तर यासाठी काय करायचं, आपण हे आंबे असे चोळून घ्यायचे, पूर्ण असं प्रेस करून चोळायचे, म्हणजे हा सगळा जर निघून जातो. हा जर रसामध्ये मिसळला तर आपला रस आहे तो घशाला थोडासा खवखवतो. यासाठी हे असे स्वच्छ घ्यायचे आणि असा अगदी पिवळा जर्दा आंबा घ्यायचा, कच्चे आंबे घ्यायचे नाही आहेत. तर मी हे चोळून घेते आणि धुवून घेते. आता हा आंबा मी 1 तासासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आंबा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, म्हणजे जर हा लगेच निघत नाही. पाण्यामध्ये भिजवल्यामुळे हा चिकटपणा कमी येतो आणि जर लगेच निघतो आणि ह्याची उष्णता पण कमी येते. यासाठी अर्धा ते 1 तास हा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि मगच स्वच्छ धुवून घ्यायचा. आंबे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने असे पुसून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे व्यवस्थित. आता ह्याचं पाणी जर आपल्या रसामध्ये पडलं तर रस टिकत नाहीत. यासाठी हे पाणी अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचं, म्हणजे रस तुम्ही साठवला तरी खराब नाही होणार. आता आंब्याचा रस करण्याच्या विविध पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. ट्रॅडिशनल पद्धतीने जसा आंब्याचा रस बनवतात, तर काय करतात, हा आंबा असा बोटाने दाबून घेतात, म्हणजे ह्याचा रस आहे तो थोडासा सैल करतात. असा अंगठ्याने दाबल्यामुळे आंबा थोडासा मऊ होतो, रस थोडासा मऊ होतो आणि रस लगेच बाहेर पडतो. तर अशा पद्धतीने हा मऊ करून घ्यायचा आंबा. ही आपली पारंपरिक पद्धत आहे. याच पद्धतीने आपण पूर्वीपासून रस बनवत आलेलो आहे. तर काय होतं, त्याच्यामुळे जर हा आंबा आतमध्ये खराब असेल तर वरून दिसत नाही की हा आंबा खराब आहे. एखाद्या वेळेस कोईला हा आंबा लागलेला असतो किंवा सालीला थोडासा लागलेला असतो, तर वरून काहीच कळत नाही की हा आतमध्ये लागलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जर बनवला तर ते एक ड्रॉबॅक आहे की आपल्याला समजत नाही की रस खराब आहे कसा आहे. तर तो रस थोडासा जरी आंबा खराब असेल तर तो रसामध्ये मिसळून पूर्ण रस खराब होतो. तर आता ह्याचा आपण हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि रस ह्याच्यामध्ये पिळून घेऊया. आता हा आंबा लागलेला नाही आहे, रस अगदी पिवळा धमक आलेला आहे. रस थोडासा काळपट दिसायला लागला तर समजायचं की आंबा आतमध्ये लागलेला आहे. कोय पण ह्याची स्वच्छ दिसत आहे, कुठंही काळा डाग वगैरे पडलेला नाही. आंबा हा अगदी चांगला आहे. आता ही साल आहे ती पण दाबून दाबून याच्यातून रस आपण काढून घ्यायचा आणि जी कोय आहे ती पण अशी चमच्याने घासून घ्यायची, म्हणजे कोय अगदी व्यवस्थित स्वच्छ होते. ही कोय स्वच्छ करून घेतली तर कोय अगदी लहान आहे आणि चपटी आहे. तो ओरिजिनल हापूस आंबा असेल त्याची कोय ही अशी असते, एकदम छोटी कोय असते, गर जास्त असतो आणि कोय ही अशी साधारण चपटी असते. यावरून तुम्ही ओळखू शकता की हा हापूस आंबा आहे. आता आंब्याचा रस काढण्याची दुसरी पद्धत बघूया. देठाकडचा भाग कापून घेतलेला आहे आणि आपण नेहमी खाण्यासाठी आंबा कापतो त्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. तर असा हा आंबा कापून घेतला. आता याला अशा रेषा मारून घ्यायच्या. त्याला कट मारून घ्यायचे, म्हणजे हा गर असा छान निघतो आणि गर असा बारीक बारीक कापल्यामुळे गुठळ्या राहत नाहीत, गुठळ्या लगेच मोडून येतात. यासाठी आपण असे बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि हा चमच्याने आपण याचा गर असा काढून घेऊया. आता ह्याचे असे छोटे छोटे चंक्स निघालेले आहेत, तर हे स्मॅश करायला सोपं पडतं. यासाठी आपण आंबा अगोदर कापून घ्यायचा. आता हा आपण गर आहे तो एका चमच्याने काढून घेऊया. आणि ही पद्धत सोपी पण आहे आणि आंबा जर किडलेला असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. किडलेला भाग आपण काढून आंबा स्वच्छ करून घेऊ शकतो. पहिल्या मेथडमध्ये जसं दाखवलं तसं लक्षात येत नाही की आंबा आतमध्ये किडलेला आहे. तर या पद्धतीने आपण आंबा स्वच्छ करून घेऊया. आता आपण तिसरी पद्धत बघूया आंब्यातून रस काढण्याची. काय करायचं, आपण थोडासा असं हे सालीचा भाग आहे तो उचलून घ्यायचा आणि ही साल अशी खाली खेचायची. अशी अगदी व्यवस्थित निघते आणि गर जास्त याला चिकटत नाही. अगदी स्वच्छ साल अशी निघालेली आहे. तर दुसऱ्या वेळी पण आपण अशीच काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व साल काढून घेऊया आणि आपल्याला गर हा मिळतो तो गर आपण चाकूने चमच्याने काढून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही केला तर अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन रस निघतो. साल अगदी स्वच्छ निघालेले, गर राहिलेले आहे, तर आपण हा गर काढून घेऊया. गर अगदी पटपट निघतो. सर्व आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. 5 आंबे होते, तो सर्व रस काढून घेतलेला आहे. बाऊल हा काचेचा वापरलेला आहे. काचेचंच बाऊल वापरायचं आहे किंवा भांडं असं वापरा काचेचं. तर काय होतं, त्याच्यामुळं त्या काचेबरोबर रसाची रिॲक्शन होत नाही. जर तुम्ही ॲल्युमिनियम स्टीलचं देखील भांडं वापरलं तरी पण त्याच्याबरोबर रिॲक्शन होते आणि रस काळा पडायला लागतो, कारण स्टीलमध्ये पण इतर धातू असतात. त्यामुळं रसाची काळी पडण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तर त्यासाठी हे काचेचंच भांडं वापरायचं आहे. तर ही महत्त्वाची टीप आहे. आता हा रस काही जण मिक्सरला लावतात, तर मिक्सरला लावल्यावर काय होतं, मिक्सरचं भांडं पण आपलं स्टीलचं असतं. जर तुमच्याकडे काचेचं किंवा प्लॅस्टिकचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रस हा लावू शकता. पण मिक्सरमध्ये जर गर हा लावला तर गर हा एकदम गुळगुळीत होतो
म्हणजे खाताना अगदी गुळगुळीत गुळगुळीत लागतं, टेक्स्चर वेगळं येतं. तर मी हे काय करणार आहे, फक्त रवीनं घुसळून घेणार आहे. तर रवीनं घुसळून घेतल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये चंक्स थोडे थोडेसे राहतात आणि हा रस आहे तो खूप जास्त गुळगुळीत नाही होत, थोडासा खरखरीत राहतो आणि खायला एकदम मजा येते. म्हणजे ओरिजिनल आंब्याची चव या रसाला येते. तर मिक्सरमध्ये लावला तर थोडासा चवीमध्ये फरक पडतो आणि रस खूप जास्त गुळगुळीत होतो. जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिक्सरला लावा किंवा मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्या पद्धतीने रवीने थोडासा असा घुसळून घ्यायचा. तर या पद्धतीने असा हा घुसळून घ्यायचा, म्हणजे खायला एकदम ओरिजिनल टेस्ट लागते याची. तर हा रस आहे तो गोड आहे, त्याच्यामध्ये साखर मी जास्त वापरणार नाही आहे. रसाची थोडीशी चव बघून घ्या रस कसा झालेला आहे. तर हा मी असा घुसळून घेते. हा रस आहे तो खूप जास्त थिक आहे, खूप जास्त पातळ नाही झालेला. तर बरेच जण ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी टाकतात. आमच्याकडे दूध पाणी टाकण्याची पद्धत नाही आहे. पण तुम्हाला जर रस थोडासा पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाका, दूध टाकू नका, कारण दुधामुळे याची चव थोडीशी बिघडते. दुधाची आणि आंब्याची चव इतकी चांगली लागत नाही. तर तुम्ही पाणी टाकून थोडंसं पातळ करून घेऊ शकता जर तुम्हाला इन्स्टंट खायचं असेल तर. जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर याच्यामध्ये पाणी अजिबात घालू नका, पाण्याचा हात पण घ्यायचा नाही आणि जे आपण साहित्य वापरणार आहे ते पण कोरडं करून घ्यायचं, म्हणजे रस फ्रीजमध्ये टिकतो. आता या रसामध्ये मी साखर घालून घेते. तर हा रस गोड आहे, यासाठी मी साखर कमी वापरणार आहे. 4 चमचे मी साखर घालत आहे. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. जी आपल्याला नॅचरल चव पाहिजे रसासाठी ती आपल्याला मिळवायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी, दूध किंवा वेलची टाकू शकता. मी काहीही टाकलेलं नाही आहे, मी फक्त हे असं घुसळून घेते. आंब्याचा रस घुसळून घेतलेला आहे आणि रस असा एकदम छान झालेला आहे आणि असा खरखरीत झालेला आहे. या रसाची चव एकदम ओरिजिनल लागते. मिक्सरमध्ये खूप जास्त गुळगुळीत गुळगुळीत असा लागतो. तर या पद्धतीने तुम्ही रस करून बघा, एकदम तुम्हाला हा रस आवडेल. खूप जास्त छान चव येते याची. तर आपला रस तयार झालेला आहे. आता पळी ही स्टीलची आहे, तर ही स्टीलची पळी यामध्ये अशी बुडवून नाही ठेवायची. म्हणजे जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये अशी घालून ठेवतो आणि झाकण ठेवतो, तर तसं करायचं नाही. ही स्टीलच्या पळीची रिॲक्शनसुद्धा या रसाबरोबर होते. जितकं तुम्हाला वाढायचं असेल त्याच वेळी पळी ही घाला, नाहीतर इतर वेळेला बाजूला काढून ठेवा, म्हणजे याची रिॲक्शन होणार नाही. आता रस केल्यानंतर खूप जास्त असा उघडाच नाही ठेवायचा किंवा बाहेर हवेच्या संपर्कात नाही ठेवायचा, याचं ऑक्सिडेशन होतं आणि रस काळा पडायला लागतो. तर यासाठी आपण भांडी वापरताना किंवा रस उघडा ठेवताना काळजी घ्यायची की रस काळा पडू नये. तर रस आपला हा असाच 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित टिकतो. या पद्धतीचा काचेचा डबा असतो तो घ्यायचा आणि काचेच्या डब्याला व्यवस्थित झाकण लावून हा फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे हा तुमचा आंब्याचा रस व्यवस्थित टिकेल. 3 ते 4 दिवस हा आंब्याचा रस व्यवस्थित टिकतो, चव बदलत नाही आणि खायला छान लागतो, रंग काळा पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हा रस स्टोअर करू शकता किंवा लगेचच खायला वापरू शकता. फक्त हा हवेच्या संपर्कात खूप जास्त ठेवायचा नाही, इतकी काळजी घ्या म्हणजे रस काळा पडणार नाही.